नमस्कार मित्रांनो, सध्या आपण आत्ता साताऱ्यात आहोत आणि साताऱ्यातील एक हिडन म्युझियम बघण्यासाठी आपण निघालेलो आहोत. आणि आत्ता आपण सज्जनगड ठोसेघर रस्त्यावरती आहोत. समोर तुम्हाला सज्जनगड दिसत असेल. या राईट साईडला चाळकेवाडी आहे. आणि आता आपण गजवडीला निघालेलो आहे. गजवडीला एक हिडन म्युझियम आहे, ते पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत. आपल्याला विंटेज कार, परत जुन्या पौराणिक वस्तू आणि काही शस्त्रे वगैरे असतात ते आपल्याला बघायला मिळतात. शक्यतो बऱ्यापैकी हे म्युझियम कुणाला माहीत नाही आहे, तर आपण ते आज एक्सप्लोर करणार आहोत. तर बघूया कसं आहे. रोड बघू शकता. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण मागं बघत असाल म्युझियमच्या इथं पोचलेलो आहोत. तर आता आपण म्युझियमच्या आत जाऊन जे पण गोष्टी आहेत, ऐतिहासिक गोष्टी, विंटेज कार्स, हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपण आता म्युझियमच्या आत आलेलो आहोत आणि आतलं वातावरण पण चांगलं आहे. हे बघा, पहिलं सेक्शन त्यांनी विंटेज गाड्याचं लावलेलं आहे. पण सुरुवातीला आपण प्रवेशाचं तिकीट काढून बघूया कसं आहे काय काय. मित्रांनो, आता आपण पहिल्या सेक्शन म्हणजे विंटेज कार सेक्शनला आलेलो आहोत. तर बघू शकता ही गाडी, ज्याच्यावर इंग्लंडचा लोगो आहे. मस्त विंटेज कार आहे ही. त्याच्या मागं लागलेली रेड, कुठली गाडी आहे रे? रॉल्स रॉयस. बघा मित्रांनो, पहिल्यातली रॉल्स रॉयस नाही, फियाट वाटते ही गाडी जर तुम्हाला ओळखतच असेल मित्रांनो, पहिल्या बऱ्याच मराठी पिक्चरमध्ये आपण ही गाडी बघितली असेल. एकदम बेस्ट कार आहे. स्टँडर्ड असं लिहिलेलं आहे. पलीकडची ब्ल्यू कुठलं मॉडेल, इंग्रजांच्या काळातल्याच गाड्या आहेत सगळ्या. आणि ही रेडमधली आता नवीन EV व्हेकल आहे. EV नाही आहे, पेट्रोलच आहे. EV कुठं आहे? मागे EV लिहिलं आहे. ही बघा मित्रांनो, रेड कार. आणि हा शेजारचा आपला काय, फोर्डसनचा ट्रॅक्टर. हा पहिल्या ह्याच्यातला आहे. त्याला त्यांनी बहुतेक तोफेची सिस्टीम पण केलेली दिसते. पलीकडे ब्लॅक दिसतंय का नाही, तेव्हाला हे राजदूत बाईक तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्या काळातली फेमस बाईक राजदूत समोर लावलेली आहे, रेड कलरची. त्याच्या शेजारी स्कूटर आहे. अशा बऱ्याच अँटिक गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत. आणि विंटेज कार हे पुढे उरालचा आर्मी ट्रक आहे. हा केवढा मोठा आहे तुम्ही बघू शकता. त्याला उराल असं म्हणतात. किती मोठ्या प्रमाणात चालतो. आपण वरती जाऊन एकदा हा ट्रक बघूया.
हे बघा ह्या मिसाईल्स आहेत पलीकडच्या आणि ह्या ट्रकची साईज वेट बघू शकता किती. इंडियन आर्मी सहलीची मुलं आलेली आहेत बघण्यासाठी. ही बघा उरल ट्रकची काही माहिती आहे ही तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. थोडेही हात लावायचं नाहीये काचेला. Audio Jungle. 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 Audio Jungle.
Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. इथं मित्रांनो चहाची सुद्धा सोय आहे, गवती चहा बघू शकता. आम्ही पुण्यावरून आलो. आम्ही RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तर्फे इथे आलो आहे. आम्ही सज्जनगडावर जाऊन इथे या म्युझियममध्ये आलो. हे म्युझियम खरंच खूपच छान आहे. या म्युझियममध्ये बरेच काही गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या ज्या की आम्हाला माहिती पण नव्हत्या. जसं की रशियन लोकांचं उरान म्हणून एक मिसाईल आहे ते पाहायला मिळालं. मराठा लोकांची तोफ बघायला मिळाली. वेगवेगळे कॉईन्स बघायला मिळाले, बंदुका बघायला मिळाल्या. तसं अजून कुठे आत्तापर्यंत तरी पाहिलं नव्हतं आम्ही. त्यामुळे इथे आलेलं मला खूप भारी वाटलं. थँक्यू. थँक्यू.